नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे कबड्डी स्टोरीज ह्या सिरीजच्या भाग 3मध्ये. पहिलं तर आपण सुपर टॅकल म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सुपर टॅकल म्हणजे ती सिच्युएशन कशी असते की 3पेक्षा कमी खेळाडू किंवा 3 खेळाडू मैदानावरती असतील तर आणि त्या रेडरला पकड होते, तर त्या पकड करणाऱ्या संघाला 2 पॉईंट भेटतात. एक पकडीचा +1 बोनस म्हणून तसे 2 पॉईंट संघाला भेटतात. आणि ह्याला आपण प्रो कबड्डीच्या नियमानुसार आपण ह्याला सुपर टॅकल असं म्हणतो. आणि सुपर टॅकलचा बादशाह म्हणजे कुठल्या एका खेळाडूला आपण बोलू शकत नाही, कारण की बरेच खेळाडू ह्या प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये होऊन गेलेत, मोठमोठे खेळाडू होऊन गेलेत. तर आपण त्यांना वेगळ्या खेळाडूंचे पण स्टार्ट्स बघूया, पॉईंट्स बघूया. त्याप्रकारे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर टॉप सुपर टॅकल्स डिफेंडर ह्या यादीच्या पहिल्या क्रमांकावर आहे तो परवेश भेसवाल. त्याने आत्तापर्यंत सर्वाधिक सुपर टॅकल प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये केलेत. त्याने टोटल 31 सुपर टॅकल त्याच्या करिअरमध्ये आणि प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये त्यांनी सर्वात जास्त टॅकल्स केलेत, सुपर टॅकल्स केलेत. तर तो लेफ्ट डिफेंडर म्हणजे लेफ्ट कवर डिफेंडर म्हणून तो खेळत असतो टीममध्ये. आणि स्पोर्ट्स अड्डाच्या माहितीनुसार तो आघाडीवर आहे. म्हणजे काय बोलतात त्याला, सुपर टॅकल त्याने सर्वात जास्ती स्पोर्ट अड्डाच्या माध्यमात म्हणजे त्यांच्या माहितीनुसार, स्पोर्ट अड्डाच्या माहितीनुसार परवेश भेसवाल 31 टॅकलसह 1 नंबरवर आहे लोक टॅकल्सच्या यादीत. 2 नंबरवर आहे तो संदीप नरवाल. सगळ्यांनाच माहिती असेल, जे लोक आधीपासून प्रो कबड्डी बघतात त्यांना संदीप नरवाल हा 100% माहिती असेल की त्याच्यामध्ये कशा प्रकारे स्फूर्ती होती, कशा प्रकारे तो खेळायचा, म्हणजे मैदानात ज्या प्रकारे तो खेळायचा तसा प्लेयर अजूनपर्यंत कोणी प्रो कबड्डीमध्ये आला नाही आहे असंच म्हणायला हरकत नाही. त्याची बॉडी लँग्वेजच पूर्णपणे वेगळी होती, इतरांपेक्षा त्याला खूप वेगळी बनवत होती. तर त्याचे पूर्ण टॅकल्स 30 सुपर टॅकल्स त्याचे आहेत पूर्ण प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये. तो 2 नंबरला आहे सुपर टॅकल्सच्या यादीत. आणि तो दमदार डिफेंडर कॉर्नर होता, प्लस तो ऑलराऊंडरसुद्धा होता. रेडरिंग पण मारायचा, डिफेंड पण करायचा. प्रॉपर ऑलराऊंडर म्हणून त्याची प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये नोंद आहे. आणि एक धमाकेदार तो आपल्या संघाला प्रत्येक विजयामध्ये त्याचा एक महत्त्वाचा वाटा असायचा. आणि अशाच आता तो 2 नंबरच्या यादीत, सुपर टॅकलच्या 2 नंबरच्या यादीत तो आहे. 2 नंबरला आहे तो यादीत. आणि 3 नंबरवर आहे तो प्रो कबड्डीच्या इतिहासामधला एक सर्वोत्तम महान खेळाडू, महान डिफेंडर. त्याचं नाव आहे फजल अत्राचाली. आत्तापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम डिफेंडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच फजल अत्राचाली. सुपर टॅकल्सच्या ह्याच्यात 3 नंबरवर आहे. आणि त्यांनी आपल्या करिअरमध्ये 500+ टॅकल पॉईंट्स मिळवले आहेत. आणि तो आपल्या संघाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवून द्यायचा ह्याच अनुषंगाने तो खेळत असतो आणि आपल्या संघाला विजय देखील मिळवत असतो. त्याने तो कुठल्या संघात जातो त्या संघाला विजय कसा मिळवून द्यायचा, तो संघ कसा विन करायचा, तो त्या माध्यमातून बघत असतो. आणि त्याचे 500+ प्रत्येक सीझनला तो 50+ टॅकल पॉईंट्स करत असतो. आणि आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये 500+ टॅकल पॉईंट्स झालेले आहेत. 4 नंबरवर आहे तो मोहम्मद रेजा शादलोई. म्हणजे इराणचा हा एक खेळाडू, म्हणजे हा खेळाडू ज्या टीममध्ये जातो, ज्या संघामध्ये जातो, तो संघ फायनलला पोचतो आणि फायनल विजयी देखील होतो. तो पुणेरी पलटनमध्ये गेला, पुणेरी पलटन विजयी झाली. तो हरियाणा स्टीलरमध्ये गेला, हरियाणा स्टीलर्स विजयी झाली मागच्या वर्षी. आणि पटना पायरेट्समध्ये पण तो होता. पटना पायरेट्स रनरअप राहिली त्या सीझनमध्ये. तर हा खेळाडू ज्या संघात जातो त्या संघाचं नशीब पूर्णपणे बदलून टाकतो पहिलं तर. आणि आत्तापर्यंत त्याचे म्हणजे 2024मध्ये त्याचे सर्वाधिक टॅकल पॉईंट्स होते. 24 सामन्यांमध्ये 90 टॅकल पॉईंट्स त्याचे होते. तर असा तो खेळाडू होता. म्हणजे ॲडव्हान्स टॅकल जरी त्यांनी केला तरी तो सक्सेस कसा करायचा हे त्याला माहीत होतं आणि त्याच्यात तेवढी धमक होती सक्सेस करायची.
असा मोहम्मद रेजा शादलोई आपल्या यादीत 4 नंबरवर आहे. आपल्या 5व्या नंबरवर आहे नितेश कुमार. नितेश कुमारचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्याने एकाच सीझनमध्ये 100पेक्षा अधिक टॅकल पॉईंट्स मिळवून त्यांनी एक रेकॉर्ड केला होता. तो रेकॉर्ड अजूनपर्यंत कुठल्याही खेळाडूने अजून तोडलेला नाही आहे. 100पेक्षा अधिक टॅकल पॉईंट्स कुठल्याही खेळाडूने नितेश कुमारच्या नंतर घेतलेले नाही आहेत. तर तो एक त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डमुळे तो आपल्या टॉप सुपर टॅकल्सच्या यादीत 5 नंबरवर येतो. आपल्या यादीत 6व्या नंबरवर आहे तो म्हणजे सुरजीत सिंग. जर तुम्ही प्रो कबड्डीचे एकदम कट्टर समर्थक असाल तर तुम्हाला सुरजीत सिंग हा नाव नक्कीच ओळखून असाल तुम्ही. त्याचे डिफेन्स, त्याचे माइंड, त्याचा म्हणजे खेळायची पद्धत, त्याच्या टीमला चालवायची पद्धत कशाप्रकारे होती ते तुम्हाला नक्कीच माहिती असेल. त्याचे आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये, प्रो कबड्डीच्या करिअरमध्ये वैयक्तिक 400+ पॉईंट्स, टॅकल पॉईंट्स त्याचे आत्तापर्यंत आहेत. आणि त्याच्या डिफेन्सने मोठमोठ्या रेडर्सला परत पाठवले आहे. म्हणजे कित्येक खेळाडूंना त्याने टॅकल केलं आहे, सुपर टॅकल्स केले आहेत आणि आपल्या संघाला एक महत्त्वाच्या विजयाकडे नेण्यात तो कायम यशस्वी ठरतो. असा तो सुरजीत सिंग. 7व्या नंबरवर आहे तो मनजीत चिल्लर. मनजीत चिल्लर तुम्ही ओळखूनच असाल तर तुम्ही 2014पासून जर तुम्ही प्रो कबड्डी जर बघत असाल स्टार्टिंगपासून, पहिल्या सीझनपासून, तर तुम्हाला मनजीत चिल्लर हे नाव नक्कीच माहिती असेल. बँगलुरू बुल्स शेवटला तो माझ्या मते बँगलुरू बुल्समधनं खेळत होता मनजीत चिल्लर. आणि तो एक प्रो कबड्डी लीगमधला एक सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली सगळीकडे. आणि तो रिटायर होऊन माझ्यामध्ये 3-4 वर्ष तर झालीच असतील ऑफकोर्स. आणि त्याची रेडिंग करण्याची स्टाईल, त्याची डिफेन्स करण्याची स्टाईल वेगळीच होती. म्हणजे ती स्टाईल त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवायची. आणि त्याचमुळे तो प्रो कबड्डीच्या इतिहासामधला सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून समोर आला. आणि तो आता आपल्या यादीत 7 नंबरवर आहे. आणि आता 8 नंबरवर आणि शेवटचा डिफेंडर आहे तो अंकित जागलान. 2024च्या हंगामात 2ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक टॅकल पॉईंट्स करणारा तो खेळाडू होता. म्हणजे आहे अजून पण पटना पायरेट्सच्या संघातून तो खेळतो. म्हणजे 2024ला खेळला. आणि भविष्यातला तो एक सुपरस्टार म्हणून ज्याचं नाव समोर येईल तो तसा अंकित जागलान. आतापर्यंत त्याने 2024मध्ये त्याची कामगिरी आपल्याला दाखवली, सर्वांनाच दाखवली. प्रो कबड्डीमधला तो म्हणजे 2024मध्ये तो 2 नंबरवर राहिला सर्वाधिक टॅकल पॉईंट्सच्या यादीमध्ये, प्रो कबड्डीच्या यादीमध्ये. तर असा अंकित जागलान. जर तुम्हाला वाटत असेल की मी ह्या प्रत्येक लिस्टमध्ये ज्या खेळाडूचं नाव होतं त्या खेळाडूवर स्पेसिफिक व्हिडिओ बनवू तर नक्की कमेंट करून सांगा. आणि सुपर टॅकल्सच्या टॉप डिफेंडर्सच्या यादीमध्ये परवेश भेसवाल 1 नंबरवर आहे. कारण सुपर टॅकल ही म्हणजे आपण 2-3 खेळाडू कोर्टमध्ये असतात, ते टॅकल्स करतात, अशा प्रकारे तो म्हणजे सुपर टॅकल होतो. पण जो पहिला हात म्हणजे रेडरला लावतो आणि तो टॅकल होतो, सक्सेसफुल होतो, आणि जो पहिला हात त्या रेडरला लावतो त्याला तो टॅकल पॉईंट भेटतो. आणि अशा प्रकारे परवेश भेसवालच्या नावावर 31 टॅकल पॉईंट्स असल्यामुळे तो सध्या 1 नंबरच्या पोझिशनला आहे. ही जी मी तुम्हाला आता माहिती सांगितली ती पूर्णपणे गूगल, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेली माहिती होती. तर ही होती टॉप 8 सुपर टॅकल्स डिफेंडरची यादी. तर ह्या लिस्टमध्ये जर तुमच्या आवडत्या खेळाडूचं जर नाव राहिलं असेल तर ते कमेंट करा नक्की. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा.